कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर हर्षाली चौधरी यांनी आज कल्याण पश्चिम गोविंदवाडी परिसरात पाहणी दौरा केला। या दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत स्थानिक नगरसेविका कांचन कुलकर्णी, शहर अभियंता अनिता परदेशी तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते। कल्याण खाडी किनारी कोनगा बाजूला संरक्षक भिंत बांधण्यात आली असून यामुळे गोविंदवाडी परिसरात खाडी किनाऱ्यालगत असलेल्या वसाहतीमध्ये खाडीचे पाणी शिरते। खाडीला भरती आल्यानंतर इथे नागरिकांच्या घरात पाणी जाते। त्याकरता एक संरक्षण भिंत असावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली। यावर महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देत पुढच्या पावसाआधी या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्याच्या सूचना केल्या। तर गोविंदवाडी परिसरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य आहे। यावर उपाय म्हणून महापालिकेच्या कचरा गाडीतच कचरा टाकण्याचे आवाहन महापौरांनी केले। तसेच उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांना दंड लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। तर पावसाळा संपल्यानंतर ज्या अंतर्गत रस्त्यामध्ये खड्ड्यांचे साम्राज्य आहे ते सुद्धा रस्ते सुनियोजितपणे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात येतील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। आज आपण गोविंदवाडी बायपास मोहल्ला या ठिकाणी जेव्हा पाणी दौरा केला, हा सकल भाग आहे आणि खाडी किनारे असल्यामुळे इथे पाणी साचतं। मॅडमनी जेव्हा त्यांचा वॉर्ड आहे, कुलकर्णी मॅडम आहेत, मनियार आहेत, समीना शेख मॅडम आहेत, त्यांचा हा प्रभाग आहे, दाखरस साहेबांचा प्रभाग आहे, इथे पाणी नेहमीच असतं। पण एक प्रॉब्लेम आम्हाला असा जाणवला की कोणगाव या साईडनी त्यांनी वॉल जी भिंत बांधलेला आहे, संरक्षण भिंत बांधलेला आहे, त्यामुळे तो पाणी पूर्ण ह्या साईडला मानला जातो। त्यामुळे तो एक प्रॉब्लेम झालेला आहे आणि याचा आम्ही नक्कीच नियोजन करतो आहे की पुढच्या वर्षी आम्ही आमच्याकडून प्रयत्न करू की तो भाग जो आहे, जो वॉल कंपाऊंड संरक्षण भिंत आमच्याकडून कशी बांधल्या जाईल, आम्ही नक्कीच त्याचं नियोजन करू। यासाठी आपले सिटी इंजिनियर मॅडम आहे, मी त्यांच्याशी आत्ताच बोलली की मॅडम इथे आपल्याला ते करावंच लागेल, नाही तर हा पुढच्या वेळेस भाग तसाच होणार आहे। आणि त्याच्यात आत्ताच मी मॅडमशी डिस्कस केलं की मॅडम हा पूर्ण गोविंदवाडी जो आहे, आज जो दिसतो तुम्हाला त्रास आहे आणि आम्हाला त्रास होतोय, तो तुम्ही क्लस्टरमध्ये देण्यात यावं। त्यांचाही आम्हाला पॉझिटिव्ह रिप्लाय आलेला आहे। इथले स्थानिकही आहेत, ते बोलते की मॅडम घ्या म्हणून त्यांची तयारी झालेली आहे। त्यानंतर आज घाणीचे साम्राज्य दिसते तुम्हाला, त्यासाठी मी नागरिकांनाच निवेदन करते की जर इथे गाडीत जर 3 वेळेस उचलला जातो कचरा आणि गाडी कंटिन्यू ठेवल्या जाते, तर तुम्ही ते कचरा गाडीतच टाकल्या पाहिजे। तर ते असे खाली टाकतात, त्यासाठी मी आत्ताच इतकंच जर तुम्ही बघितलं असेल की बॅटमध्ये बोलली की त्यांच्यावरती डायरेक्टली फाईन मारायचा, फाईन इथे न मारता डायरेक्ट कोर्टात हजर करायचं, म्हणजे तो तिथे त्यांना एक डाग कुठेतरी बसला पाहिजे। त्यासाठी मी ते एक नियोजन केलेलं आहे। त्यानंतर खड्ड्यांचं असेल तर आत्ताच आमचं डिस्कशन झालं, मॅडमने फॉलोअप घेतलेला आहे। त्यांना हे सांगितलं की थोडंसं पाणी सुकल्यानंतर आपण त्यावरती खडीकरण करणार आहोत आणि नंतर या प्रभागाचं जेवढं काही असेल त्यासाठी आम्ही नक्कीच नियोजन करतो आहोत। प्रभाग क्रमांक 8 येथे महापौर मॅडमनी पाहणी दौरा जे सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत ठेवलं, त्यासाठी मी सर्वप्रथम महापौर मॅडम यांची खूप आभारी आहे की आपण प्रथम स्टार्टिंगच आमच्या प्रभागापासून केली। जसं की मॅडमला मी गेले 3-4 दिवस फॉलोअप घेते की जशी रिटर्निंग वॉल कोणगाव साईडला बांधली गेली तशी आमच्या साईडला पण बांधली गेली पाहिजे, कारण की खाडी किनारी असणारा माझा जो प्रभाग आहे इथे सगळ्यात जास्त असा पण पाण्याचा त्रास होत असतो। तर ती रिटर्निंग वॉलमुळे तो पाणी पूर्ण प्रेशरनी आमच्याकडे म्हणजे आपल्या या प्रभागाकडे येणार आहे। तर मॅडमनी सांगितलंय की आता आपण याचा पाठपुरावा सुरू करणार आहोत, पण नक्कीच आता यंदा तर लगेच काही बांधता येणार नाही, पण नक्कीच येणाऱ्या पुढच्या पावसाच्या आधी ती भिंत आपली उभी राहील आणि इथे माझ्या प्रभागात होणाऱ्या लोकांना तो त्रास आहे तो कमी करता येईल। आणि तसंच मॅडमने सांगितलं की इथल्या प्रभागाची नोंदणी आपण क्लस्टरमध्ये करा, तर मी मॅडम सोबत बसून लवकरात लवकर त्याची क्लस्टरमध्ये काय उपाययोजना करता येईल ती करेल आणि चांगली शाळा, चांगलं गार्डन आणि चांगलं हॉस्पिटल देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील। राहुल कांबळे, जनशक्ती कल्याण।